नमस्कार मित्रांनो, मृत्यू एक असे सत्य जे श्वासाच्या प्रत्येक दोरीशी जोडलेले आहे. पण काय मृत्यूच शेवट आहे? काय शरीर नष्ट झाल्यावर आत्मा मुक्त होतो, की काही आत्मा या पृथ्वीवरच राहतात, एका अपूर्ण जीवनासह, अपूर्ण इच्छेसह आणि असह्य वेदनेसह? आज आपण अशा एका रहस्याकडे चाललो आहोत जे सदैव आपल्याला घाबरवत आले आहे. काल मृत्यू, तो मृत्यू जो वेळेपूर्वी येतो, अस्मयी येते, जो शरीर नष्ट करतो पण आत्म्याला अधांतरी ठेवतो. ना कोणता मार्ग, ना कोणता विश्रांती, फक्त भटकंती, फक्त अपूर्ण इच्छांच्या आगीत जळणारी आत्मा. आज आपण जाणून घेऊ की काही आत्म्यांना शतकानुशतके मोक्ष का मिळत नाही, त्या या लोकातच का भटकतात, त्या कधी प्रेत बनून, कधी पिशाच बनून आपल्या आप्तेष्टांच्या वेदनेचं कारण का होतात. पण हे फक्त कल्पना नाही, हे गरुड पुराणाचे सत्य आहे, तो दिव्य ग्रंथ जो भगवान विष्णूंनी स्वतः पक्षीराज गरुडांना सांगितला होता. मृत्यू, आत्मा आणि कर्म यांच्या गहन रहस्यांना उलगडणारा तो एक दिव्य क्षण होता. वैकुंठ लोकात भगवान विष्णू क्षीरसागरावर शेषनागाच्या शयेवर विश्रांती घेत होते. पक्षीराज गरुड त्यांच्या चरणांजवळ बसले होते, पण त्यांचे हृदय व्याकुळ होते. ते म्हणाले, हे त्रिलोकीनाथ, आपण साक्षात सृष्टीकर्ते आहात. आपण जीवन आणि मृत्यूचे ज्ञाता आहात. पण एक प्रश्न मला आतून अस्वस्थ करतो. मी पृथ्वीवर पाहिले आहे की काही लोक अचानक मरतात, कोणी पाण्यात बुडतो, कोणी अपघातात मरतो, कोणी विष पिऊन, तर कोणी आत्महत्या करून. काय हा सामान्य मृत्यू आहे? काय यांनाही इतरांप्रमाणे मोक्ष मिळतो? भगवान विष्णूंनी आपले नेत्र उघडले. त्यांच्या दृष्टीत करुणा होती, पण त्याचबरोबर एक गंभीर इशाराही होता. ते म्हणाले, हे गरुड, हा प्रश्न फक्त तुमचा नाही, संपूर्ण मानवजातीचा आहे. तुम्ही ज्या मृत्यूबद्दल बोललास, तो सामान्य मृत्यू नाही, तो काल मृत्यू आहे. काल मृत्यू म्हणजे तो मृत्यू जो नियमित वेळेपूर्वी येतो, अपघात, खून, आत्महत्या, आग, पाणी, विष, भूकंप, युद्ध, महामारी, उपासमारी किंवा जंगली प्राण्यांमुळे येते. हा तो मृत्यू आहे जो जीवनचक्र पूर्ण होऊ देत नाही. आणि म्हणूनच आत्मा शरीर सोडल्यानंतरही बांधलेला राहतो, मोहात, तृष्णेत, कामनेत. गरुड देव चकित झाले. प्रभू, पण जर मृत्यू झाला तर आत्मा मुक्त व्हायला हवा ना? मग ही भटकंती का? काय मृत्यूनंतर प्रत्येक आत्म्याला नवा जन्म मिळत नाही? श्रीहरी स्मितहास्य करत म्हणाले, पण त्यांच्या डोळ्यात एक गंभीर चेतावणीची झलक होती. हे पक्षीराज, मृत्यू दोन प्रकारचा असतो, एक स्वाभाविक मृत्यू आणि दुसरा कालमृत्यू. स्वाभाविक मृत्यू तेव्हा होते जेव्हा जीव आपले जीवनचक्र पूर्ण करतो, जेव्हा त्याचे सर्व पुण्यपापांचे हिशोब पूर्ण होतात आणि तो वेळ येतो जो विधात्याने ठरवलेला असतो. असा आत्मा शरीर सोडल्यानंतर 13 ते 45 दिवसांत नवे शरीर मिळवतो. त्याचा पुढचा जन्म ठरतो, कर्मानुसार तो नरकात, स्वर्गात किंवा पुनर्जन्मात प्रवेश करते. गरुड देवांनी विचारले, मग काल मृत्यू झाल्यावर आत्मा कुठे जातो? भगवान विष्णूंनी उत्तर दिले, कुठेही जात नाही. तो आत्मा इथेच राहतो, त्याच घरात, त्याच गावात, कधी एखाद्या खंडहरात, कधी एखाद्या वटवृक्षावर, कधी एखाद्या नदीच्या काठावर. कारण तो आत्मा मरण्यास तयारच नसते. त्याच्या इच्छा अपूर्ण असतात, त्याचं मन मोहाने भरलेलं असतं. त्याला हे कळतही नाही की तो मेलेला आहे. त्याला फक्त वाटतं की त्याच्यासोबत अन्याय झाला आहे, फसवणूक झाली आहे. म्हणून ती पृथ्वीवर भटकत राहते. हे गरुड, अशा आत्मा प्रेत बनतात, पिशाच बनतात. कधीकधी ब्रह्मराक्षस देखील बनतात, जर त्यांनी आयुष्यात मोठं पाप केलं असेल तर. गरुड देवांचा चेहरा पांढरा पडला. ते थरथरत म्हणाले, हे प्रभू, मग अशा आत्म्यांना काही मार्ग नाही का? त्या सदैव भटकतच राहतात का? भगवान विष्णू म्हणाले, अशा आत्म्यांसाठी मोक्षाचा मार्ग सर्वात कठीण असतो. कारण त्या मेलेल्या असतात, पण त्यांची आत्मा मृत्यू स्वीकारत नाही. त्या आपल्या आप्तेष्टांवर मोह करतात, कधी स्वप्नात येतात, कधी घरात फिरतात, कधी मुलांना घाबरवतात, कधी रात्रीच्या अंधारात कुणाला हाक मारतात.
दुःख सहन होत नाही म्हणून त्या इतरांना दुःख देऊ लागतात. हे गरुड, अशा वेळी त्यांच्या आप्तेष्टांचा धर्मच त्यांना मुक्तीचा मार्ग देऊ शकतो. जर त्यांचे पुत्र, नातू किंवा नातेवाईक पिंडदान, तर्पण, गंगाजल दान इत्यादी करतील तर त्यांची आत्मा हळूहळू मोह सोडू लागते. परंतु भगवान विष्णू काही क्षण थांबले आणि मग गहन श्वास घेत म्हणाले, पण आत्महत्या करणाऱ्या आत्म्याला ही संधीही मिळत नाही. कारण आत्महत्या म्हणजे ईश्वराच्या विधानाचा अपमान. ती आत्मा ना स्वर्गात जाते ना नरकात. ती फक्त भटकते, ओरडते, पण कुणी ऐकत नाही. कारण त्या आत्म्याने आपलं जीवन स्वतः तोडलं. जो अधिकार ईश्वराचा होता तो हिरावून घेतला. असं करणारा ना जिवंतांमध्ये राहतो ना मृतांमध्ये. तो अंधकारात बंदिस्त कैदी बनतो जोपर्यंत त्याचं जीवनचक्र पूर्ण होत नाही. गरुड देवांच्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हणाले, प्रभू, मग याचा काही उपाय नाही का? आत्महत्या करणाऱ्याला कधीच मुक्ती मिळत नाही का? भगवान विष्णू म्हणाले, उपाय आहे, पण तो मार्ग फार कठीण आहे. त्यासाठी त्याच्या आप्तेष्टांनी वर्षानुवर्षे विशेष दान, तर्पण, जप, ब्राह्मण भोजन, तीर्थस्नान आणि इतर धर्मकर्म करावे लागतात. फक्त तेव्हाच त्या आत्म्याला थोडा विसावा मिळतो. मग भगवान विष्णू शांत झाले. गरुड देवांनी आपलं मस्तक नतमस्तक केलं. या प्रथम भागात आपण जाणलं काल मृत्यू काय आहे, आत्म्याची गती काय असते आणि गरुड पुराणात भगवान विष्णूंनी हे रहस्य कसे उलगडलं. पण अजून बरेच काही जाणायचं बाकी आहे. काल मृत्यूपासून वाचायचं कसं, कोणते मंत्र आत्म्याला भटकण्यापासून वाचवू शकतात, काय मृत्यू टाळता येऊ शकतो, काय असा उपाय आहे ज्याने आत्म्याला त्वरित मोक्ष मिळू शकतो. ज्यांनी स्वतःला फक्त शरीर मानले ते मृत्यूला घाबरले, ज्यांनी स्वतःला आत्मा मानले त्यांनी मृत्यूच्या पार पाहिलं. पण जे मध्येच अडकले, ना ते मरू शकले ना जगू शकले. हीच आहे काल मृत्यूची वेदना. मागील भागात आपण जाणलं की काल मृत्यू काय आहे, आत्म्याची गती काय असते आणि काही आत्मा मरल्यानंतरही या पृथ्वीवर कसे भटकतात. हे मित्रांनो, प्रश्न असा आहे, आत्म्यांना मुक्ती मिळत नाही का? त्यांच्यासाठी काही उपाय नाहीत का? कालमृत्यू टाळता येतो का? ह्याच प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी चला आपण परत जाऊया वैकुंठ लोकात, जिथे भगवान श्री विष्णू आणि पक्षीराज गरुड यांच्यात तो दिव्य संवाद सुरू आहे. गरुडदेवांच्या डोळ्यात करुणा होती. ते म्हणाले, हे प्रभू, ज्यांच्या मृत्यू अकाली होतात, जे प्रेत, पिशाच किंवा ब्रह्मराक्षस बनतात, त्यांच्यासाठी काही उपाय नाही का? त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या मुक्तीसाठी काही मार्ग शोधू शकत नाहीत का? भगवान विष्णू हसले, पण त्यांच्या हास्यात वेदना दडलेली होती. ते म्हणाले, हे गरुड, परमसत्य असे आहे की जोवर पृथ्वीवर कोणी पुण्यात्मा त्या भटक्या आत्म्यांसाठी प्रार्थना करत नाही, तोवर त्या आत्मा त्याच मोह आणि अपूर्ण तृष्णेमध्ये अडकून राहतात. त्यांना काही मार्ग मिळत नाही. त्यांचा दुःख असह्य असतो, पण ते कुणाला दिसू शकत नाही, फक्त जाणवू शकतात. कधी भीतीच्या रूपात, कधी स्वप्नात, कधी अपशकुन म्हणून. गरुडदेवांनी विचारले, मग प्रभू, त्यांच्यासाठी काही विशेष विधान आहे का? भगवान विष्णू म्हणाले, हो, आहे. आणि तोच मनुष्याचा सर्वात मोठा धर्म आहे. आपल्या पितरांसाठी, प्रियजनांसाठी आणि अनोळखी आत्म्यांसाठी तर्पण, पिंडदान आणि दानपुण्य करणे. यानंतर भगवान विष्णूंनी सविस्तर सांगितले, जेव्हा एखादी आत्मा कालमृत्यू भोगते तेव्हा ती मृत्यू स्वीकारू शकत नाही. तिला दिसते की तिचे शरीर नष्ट झाले आहे, नातेवाईक रडत आहेत, कोणी तिला चितेवर नेत आहे. पण तिची इच्छा अपूर्ण आहे. तिला धन कमवायचे होते, बदला घ्यायचा होता किंवा एखादी जबाबदारी अपूर्ण सोडली होती. अशा आत्मा स्वतःच्या मृत्यूला स्वीकारत नाही आणि ती त्या क्षणी अडकून राहते जिथे तिचे शरीर सोडले गेले होते. हेच कारण आहे की कधी कधी एखादे ठिकाण अपवित्र होते, जिथे वारंवार अपघात होतात किंवा लोक आजारी पडतात. ते ठिकाण त्या भटक्या आत्म्यांचे बंदीगृह बनते. गरुडदेवांनी विचारले, मग अशा आत्म्यांच्या शांतीसाठी माणसाने काय करावे? श्रीहरी म्हणाले, माणसाने प्रत्येक अमावास्येला, पितृपक्षात आणि विशेषतः महालय अमावास्येला तर्पण करावे. गायीला अन्न,
पाणी, वस्त्र, दीप आणि विशेषतः काळे तीळ अर्पण करावे. पाण्यात तीळ टाकून दक्षिण दिशेला तोंड करून पितरांचे स्मरण करून पिंड अर्पण करावे. जर मृत्यू कालमृत्यूच्या श्रेणीत असेल तर त्याच्या नातेवाईकांनी सलग 3 वर्षे प्रत्येक अमावास्येला पिंडदान व तर्पण करावे. श्राद्धावेळी ब्राह्मण भोजन, कंबळ, चप्पल, तीळ, गूळ आणि पाण्याचे दान करावे. असे केल्याने आत्मा हळूहळू बंधनातून मुक्त होते. जर आत्मा फार क्रोधित असेल, जसे आत्महत्या केलेला किंवा फार दुःखात मृत्यू आलेला, तर त्यासाठी गंगास्नान, महामृत्युंजय जप आणि तुलसीपत्राच्या जलाने अभिषेक करावा. गरुडदेवांनी पुढे विचारले, प्रभू, असा काही मंत्र आहे का जो कालमृत्यू टाळू शकतो? भगवान विष्णू गंभीर झाले आणि म्हणाले, मृत्यू कोणीही टाळू शकत नाही, पण शुभकर्म, दान, सेवा आणि भक्तीने मृत्यूची दिशा बदलता येते, वेळ पुढे ढकलता येतो आणि मृत्यूचे स्वरूप शांत करता येतो. परंतु एक मंत्र आहे जो कालमृत्यूपासून रक्षा करतो, तो म्हणजे महामृत्युंजय मंत्र. त्यांनी 3 वेळा उच्चार केला. ओम त्र्यंबक यजामहे सुगंधधीन पुष्टिवर्धन उर्वारुकमिव बंधनान मृत्योर्मुक्षीय मामृतात. हा मंत्र रोज जपल्याने आयुष्य वाढते, कालमृत्यूची रक्षा होते आणि मृत्यूपश्चात आत्म्याची गती सुगम होते. जर कोणी गंभीर आजार, अपघात किंवा संकटात असेल तर हा मंत्र अमोघ आहे. जर स्वतः करू शकत नसेल तर ब्राह्मणांकडून करून घ्यावा. पण अट हीच आहे की हा मंत्र श्रद्धा, एकाग्रता आणि संकल्पाने करावा. गरुडदेव थोडे शांत झाले, पण त्यांचे मन अजूनही व्याकुळ होते. त्यांनी विचारले, प्रभू, कालमृत्यू हा दंड आहे का? भगवान विष्णू म्हणाले, नाही गरुड, हा दंड नाही, ही चेतावणी आहे. हा संदेश आहे की जीवन अमूल्य आहे आणि प्रत्येक क्षण धर्माने जगावा. जो धर्मापासून दूर जातो, ईश्वराला विसरतो, लोभ, अहंकार आणि पापात बुडतो, त्याच्यासाठी कालमृत्यू आरसा आहे. पहा, तू जीवन कसे नष्ट करत होतास. हे मित्रांनो, या भागात तुम्ही जाणले की कालमृत्यूची आत्म्याची पीडा किती भयंकर असते. ती वर्षानुवर्षे अंधारात भटकते. पिंडदान, तर्पण, दान आणि मंत्रजप तिच्यासाठी मुक्तीचा मार्ग कसा बनवतात, आणि भगवान विष्णूंनी महामृत्युंजय मंत्राला कालमृत्यूचा रक्षक कसे म्हटले. पण अजून एक प्रश्न शिल्लक आहे. मृत्यूपूर्वी काही संकेत मिळतात का? आत्मा मृत्यूच्या वेळी आजूबाजूचे दृश्य पाहते का? एखाद्या व्यक्तीला कळते का की त्याचा मृत्यू जवळ आला आहे? जेव्हा मृत्यू जवळ येते तेव्हा वेळ थांबत नाही, पण आत्मा हळूहळू स्वतःच्या शरीरापासून वेगळा होऊ लागतो. तो सर्व काही पाहतो, आपले प्रियजन, आपले पाप, अपूर्ण कर्म, पण तेव्हा काही करण्याचा वेळ उरत नाही. मित्रांनो, मृत्यूचा विषय जितका रहस्यमय आहे तितकाच खरा आहे. आपल्याला वाटते मृत्यू अचानक येतो, पण गरुड पुराण सांगते की मृत्यू कधीही अचानक येत नाही. तो संकेत देतो, पुकारते, चेतावणी देते, पण माणूस ऐकू इच्छित नाही. आता आपण जाणून घेऊ की मृत्यूपूर्वी कोणते संकेत मिळतात, आत्मा मृत्यूच्या वेळी काय पाहते, शरीर सोडण्यापूर्वी कोणते अनुभव येतात आणि गरुड पुराणाने ही अवस्था कशी वर्णन केली आहे. वैकुंठातील दिव्य सभेत भगवान विष्णूंच्या चरणी बसलेले गरुडदेव आता आणखी गंभीर प्रश्न विचारण्यासाठी तयार होते. त्यांनी नम्र भावाने विचारले, हे प्रभू, आपण सर्व जीवांच्या गतीचे ज्ञाता आहात. मला सांगा, माणसाला मृत्यूपूर्वी काही संकेत मिळतात का? त्याची आत्मा जाणतो का की त्याचा वेळ पूर्ण झाला आहे? भगवान विष्णूंनी करुणेने गरुडाकडे पाहिले आणि म्हणाले, हे गरुड, हे जग शरीराने चालते, पण चेतना आत्म्याशी जोडलेली असते. जेव्हा एखाद्या मनुष्याचे पुण्य क्षीण होऊ लागते, जेव्हा जीवनाचा काळ कमी होऊ लागतो, तेव्हा निसर्ग त्याला अनेक प्रकारे संकेत देतो. ते संकेत कधी स्वप्नात येतात, जिथे मनुष्य आपल्या मृत पूर्वजांना पाहतो, कधी पाण्यात पडत असल्याचा अनुभव घेतो, किंवा कधी काळ्या सर्पांनी वेढलेला दिसतो. कधी कधी त्याला स्वतःच्या सावलीत विचलन दिसते, चेहरा धूसर वाटतो किंवा आरशात डोळे भयावह भासतात. भगवान विष्णूंनी पुढे सांगितले, हे गरुड, एक विशेष संकेत असा असतो की माणसाला आपल्या आवडत्या वस्तूंविषयीचा मोह कमी होऊ लागतो. त्याला आता कोणाबद्दल तक्रार राहत नाही,
तो आतून शांत होतो, जणू आत्माच हे समजते की आता संसार सोडण्याची वेळ आली आहे. गरुडदेव म्हणाले, प्रभू, जेव्हा मृत्यू येतो तेव्हा आत्म्याला काय अनुभव येतो? भगवान विष्णूंनी उत्तर दिले, हे गरुड, मृत्यू आल्यावर शरीर हळूहळू शिथिल होऊ लागते. इंद्रिये एकामागून एक बंद होतात. आधी स्पर्श, मग स्वाद, मग दृष्टी, मग श्रवण. सर्वात शेवटी श्वास जातो आणि तेव्हा आत्मा बाहेर पडते. पण हे केवळ शरीराचे त्याग नसते, ही आत्म्याची एक वेदनादायक यात्रा असते. विशेषतः जेव्हा मृत्यू काल स्वरूपात येतो. कालमृत्यूमध्ये आत्म्याला फार वेदना होतात, कारण तो जाण्यास तयार नसतो. त्याला वाटते जणू कुणीतरी तिला जबरदस्तीने ओढून नेत आहे आणि हेच ओढणे त्याला वेदनादायक भासते. या अवस्थेत आत्मा आपले शरीर पाहते, रडणाऱ्या नातेवाईकांना पाहते, सर्व काही अनुभवते, पण काही करू शकत नाही. गरुडदेवांच्या डोळ्यात पाणी आले. ते विचारतात, प्रभू, त्यावेळी आत्म्याला तिच्या कर्मांची जाणीव होते का? भगवान विष्णूंनी सांगितले, हो गरुड, आत्मा जेव्हा शरीरातून बाहेर पडतो तेव्हा त्याला तिचे संपूर्ण आयुष्य चित्रपटाप्रमाणे दिसते. त्या काय बोलले, काय केले, कुठे कोणाला फसवले, कुठे कोणाला आधार दिला, एकही क्षण सोडता सर्व काही दाखवले जाते. हे दृश्य आत्म्याला हलवून टाकते. जर तो सज्जन असेल तर आत्मा शांत राहते, पण जर त्याने पाप केले असेल, खोटे, अधर्म, व्यभिचार, हिंसा, क्रोध, फसवणूक, तर आत्मा थरथरते, कारण तो जाणते की आता तिला त्याचे फळ भोगावे लागेल. गरुडदेव विचारतात, प्रभू, हे दृश्य कोण दाखवते? यमदूत का कुठली दुसरी शक्ती? भगवान विष्णूंनी सांगितले, हे गरुड, हे दृश्य आत्मा स्वतःच्या चित्तातून पाहते. चित्तच तिचे आरसे बनते, जिथे प्रत्येक कर्म, प्रत्येक विचार अंकित असतो. कर्मांचे लेखाजोखा यमराजाकडे असतो, पण आत्म्याचा पहिला न्याय आत्माच करतो. आणि जर आत्माच आपल्या निर्णयाने घाबरली तर समजा की त्याची गती फार कठीण आहे. भगवान विष्णूंनी मग एक महत्त्वाची गोष्ट सांगितली, हे गरुड, मृत्यूपूर्वी जर कोणी आपली चूक मान्य करून प्रायश्चित्त घेतले आणि ईश्वराची क्षमा मागितली तर त्याच्या आत्म्याला मृत्यूच्या वेळी ती वेदना होत नाही जी सामान्यतः होते. अशी आत्मा प्रकाशाकडे जाते आणि यमदूत सुद्धा तिला सन्मानाने नेतात. पण जो आत्मा स्वतःला परमेश्वरापासून वेगळा समजतो, जिच्यात अहंकार, मोह आणि तृष्णा जिवंत राहतात, तो आत्मा मृत्यूनंतरही बंधनात राहते. हे मित्रांनो, या भागात आपण जाणले मृत्यूपूर्वी आत्म्याला कोणते संकेत मिळतात, शरीरातील चेतना कशी हळूहळू निघून जाते, मृत्यूच्या वेळी आत्म्याला काय अनुभव येतो आणि त्याचे सर्व कर्म चलचित्राप्रमाणे कसे समोर येतात. हे केवळ शास्त्र नाही, तर जीवनाची तयारी आहे. जो हे संकेत समजतो तो मृत्यूला घाबरत नाही, कारण त्याला ठाऊक असते की मृत्यू हा शेवट नाही, आणखी एका सुरुवातीचा प्रारंभ आहे. पण आपले प्रश्न अजून अपूर्ण आहेत. मृत्यूनंतर आत्मा कुठे जाते? आत्मा आपल्या घरी परत येते का? तिला पाणी, अन्न, मंत्रांची आवश्यकता असते का? आत्मा आपल्याला संकेत देते का की ती कुठे आहे? मृत्यू होताच शरीर शांत होते, पण आत्मा बोलू लागतो, तो परततो, तो पाहते, तो संकेत देतो. पण आपण ते ऐकतो का? मित्रांनो, आपणापैकी बहुतेकांनी आपल्या जीवनात कोणाला तरी गमावले आहे. आणि तो निघून गेल्यावर आपण विचार करतो, तो आपल्याला पाहू शकतो का? त्याची आत्मा घरी येते का? ती आपल्या आसपास राहते का? ती काही संकेत सोडते का? आजच्या या भागात आपण जाणून घेऊ, मृत्यूनंतर आत्म्याची पहिली यात्रा काय असते. आत्मा आपल्या घरी परतते का? ती कोणत्या अवस्थांतून जाते? ती आपल्या प्रियजनांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करते का? आणि गरुड पुराणात हे रहस्य कसे सांगितले आहे? पक्षीराज गरुड आणखी गहन प्रश्न घेऊन प्रभूच्या चरणी नतमस्तक झाले. ते म्हणाले, हे प्रभू, आपण सांगितले की आत्मा मृत्यूनंतर आपल्या कर्मांचे दृश्य पाहते आणि त्यानुसार तिची गती ठरते. पण ती आत्मा मृत्यूनंतर थेट यमलोकात जाते का? भगवान विष्णूंनी शांत स्वरात उत्तर दिले, नाही गरुड, आत्मा मृत्यूनंतर तात्काळ यमलोकात जात नाही.
त्याआधीची यात्रा फार महत्वाची असते. तिचा पहिला थांबा तोच घर असतो जिथे ती राहत होती. कारण तिची चेतना त्या घराशी, तिथल्या वस्तूंशी, लोकांशी, आठवणींशी, अपूर्ण इच्छांशी जोडलेली असते. हे गरुड, आत्मा त्याच घरात परतते हे पाहण्यासाठी की तिच्यानंतर काय घडत आहे. तो पाहतो की तिचे नातेवाईक रडत आहेत. काही तिच्या फोटोसमोर दिवा लावलेला आहे. कोणी मंत्रपठण करत आहे. कोणी तर्पण करत आहे, तर कधी कोणी तिची आठवणसुद्धा करत नाही. तिचा हा अनुभव अत्यंत सूक्ष्म असतो. पण त्यावरच आत्म्याची पहिली गती ठरते. गरुडदेव विस्मयाने विचारतात, प्रभू, आत्मा त्या घरात काही संकेत ठेवते का? भगवान विष्णू उत्तर देतात, हो गरुड, आत्मा संकेत देतो. ती अनेकदा स्वप्नात येते. कधी कधी अचानक दिवा विझतो, किंवा एखादे चित्र भिंतीवरून खाली पडते, किंवा घरातील पाळीव प्राणी एका दिशेला पाहून भुंकू लागतो. कधी खिडक्या सगळ्या बंद असताना पण वाऱ्याचा झोत येतो. हे सगळे आत्म्याच्या उपस्थितीचे सूक्ष्म संकेत आहेत. हे गरुड, जर आत्मा रागात असेल तर ती भय निर्माण करते. कधी वस्तू पडतात, कधी मुलांना भयानक स्वप्ने पडतात, कधी घराचे वातावरण जड होते. पण जर आत्मा शांत व समाधानात असेल तर तो फक्त दर्शन देतो, कधी फुलांच्या सुगंधाच्या रूपात, कधी एखाद्या स्वराच्या रूपात, किंवा कधी स्वप्नात संदेश देऊन. गरुडदेव बोलले, हे प्रभू, आत्म्याला भोजन, पाणी किंवा मंत्रांची आवश्यकता असते का? भगवान विष्णू म्हणाले, हो गरुड, जसे जिवंत शरीराला अन्नपाणी आवश्यक असते, तसेच आत्म्याला श्रद्धा, तर्पण आणि पिंडाचे अर्पण आवश्यक असते. श्राद्ध, तर्पण आणि जलदान ही आत्म्याची खुराक आहे. जर कोणी या क्रिया करत नाही तर आत्मा दुर्बल होते, भुकेली, तहानलेली व अशांत. विशेषतः अकाली मृत्यू झालेल्या आत्म्यांना या क्रिया अधिक गरजेच्या असतात, कारण त्या शरीर सोडताना वेदनांनी भरलेल्या असतात. त्यांना विश्रांती हवी असते आणि तो फक्त धर्मकर्मांमधूनच मिळते. हे गरुड, जर कोणी नातेवाईक पाण्यात काळे तिळे टाकून दक्षिण दिशेकडे तोंड करून तर्पण करतो तर ते पाणी आत्म्यापर्यंत पोहोचते. हे सूक्ष्म पण प्रभावी असे विज्ञान आहे जे फक्त श्रद्धेने कार्य करते. गरुडदेवांनी विचारले, प्रभू, आत्मा किती दिवस घराजवळ राहते? भगवान विष्णू म्हणाले, हे गरुड, मृत्यूनंतर आत्मा 13 दिवस आपल्या घरातच वास्तव्य करते. हे 13 दिवस तिच्यासाठी निर्णायक असतात, कारण याच काळात तिला कळते की ती मृत झाली आहे. ती पाहते की तिचे शरीर जाळून टाकले गेले, तिच्या वस्तू वाटल्या जात आहेत आणि लोक हळूहळू तिला विसरू लागले आहेत. या 13 दिवसांत जर धार्मिक अनुष्ठान, पिंडदान आणि गीतेचे पठण झाले तर आत्म्याला शांती मिळते आणि ती पुढील मार्गावर निघते. पण जर हे काहीच झाले नाही तर आत्मा चकित होते. तिला ना पृथ्वीवर स्थान मिळते, ना यमलोकात गती. ती मध्येच अडकते आणि हे अडकणे तिला प्रेत, पिशाच किंवा ब्रह्मराक्षस बनवते. भगवान विष्णू शेवटी एक चेतावणी देतात, हे गरुड, काही लोक असे समजतात की मृत व्यक्तीला काहीच कळत नाही आणि त्यामुळे मृत्यूनंतर लगेच घरात अपवित्र कृत्ये करतात. हसणेटवाळी, संगीत, अपवित्र वस्त्र धारण करणे किंवा मृत व्यक्तीची निंदा करणे. हे सर्व कृत्य आत्म्याला दुःख देतात, कारण ती सर्व काही पाहत आणि ऐकत असते पण सांगू शकत नाही. त्यामुळे मृत्यूनंतर घर पवित्र ठेवणे, गायत्री मंत्र, महामृत्युंजय जप आणि गीतेचे पठण करणे हे सर्व आत्म्यासाठी संजीवनीसमान असते. हे प्रिय श्रोत्यांनो, या भागात तुम्ही जाणले, आत्मा मृत्यूनंतर सर्वप्रथम कुठे जातो, तो घरात कशी परत येतो, कोणते संकेत देते, तर्पण, जलदान आणि मंत्रांचा आत्म्यावर काय परिणाम होतो, आणि हे 13 दिवसांचे सूक्ष्म प्रवास आत्म्यासाठी किती निर्णायक असतात. पण अजूनही सर्वात मोठा प्रश्न शिल्लक आहे, जेव्हा आत्मा यमलोकात पोहोचतो तेव्हा काय होते? कसा असतो यमराजांचा न्याय? नरकस्वर्गाचा निर्णय तात्काळ होतो का? कुणाला पुन्हा जीवन मिळू शकते का? मित्रांनो, आतापर्यंत जे सांगितले ते फक्त प्रारंभ होता, कारण आत्म्याचा सर्वात निर्णायक आणि रहस्यमय प्रवास तेव्हा सुरू होतो जेव्हा ती यमलोकाकडे प्रयाण करते. या संसारात जे काही घडले, जे कर्म केले गेले, त्याचे आता लेखाजोखा व्हायचा असतो.
जे भोगले गेले ते निघून गेले, पण जे केले गेले ते आता एका तराजूत तोलले जाणार आहे. ही ती वेळ असते जेव्हा आत्मा एकटी असते, नाही कोणी आपला, नाही कोणी नातेवाईक, नाही कोणते वस्त्र, ना काही कोणता मान. फक्त दोन गोष्टी तिच्यासोबत असतात, तिने केलेली शुभकर्मे आणि अशुभकर्मे. वैकुंठ लोकात जेव्हा गरुडदेवांनी भगवान विष्णूंना विचारले की आत्मा यमलोकात पोहोचल्यावर काय होते, तेव्हा श्रीहरींच्या डोळ्यांत ती गंभीरता दिसली जी ब्रह्मांडातील सर्वात गूढ सत्याला स्पर्शून गेलेली असते. ते म्हणाले, हे पक्षीराज, जेव्हा आत्मा मृत्यूनंतर 13व्या दिवशी यमलोकाच्या प्रवासाला निघते तेव्हा हा प्रवास सरळ नसतो. यमदूत तिला सोबत घेऊन जातात, पण वाटेत तिच्या प्रत्येक पापाची सावली तिला भेटते. तिथे नाही काही भाषा असते, नाही काही भिंत, फक्त अनुभूती असते, स्वतःच्या कर्मांची, स्वतः केलेल्या यातनांची, स्वतःच्या दोषांची. आत्मा ते सगळे पाहते जे तिने इतरांना दिले होते. जर तिने कोणाला उपाशी ठेवले असेल तर ती स्वतः उपाशी राहते. जर कोणाचा अपमान केला असेल तर ती स्वतः अपमान अनुभवते. हे सगळे कोणत्याही न्यायालयाशिवाय घडते, कारण आत्म्याचे अंतःकरणच तिचा पहिला न्यायाधीश असतो. जेव्हा आत्मा यमलोकात पोहोचते तेव्हा यमराज तिला आमंत्रण देत नाही, ते तिला बोलवत नाही. ते सदैव तेथेच असतात, एक निष्पक्ष आणि धर्मनिष्ठ रूपात. ती आत्मा स्वतः त्यांच्या समोर उभी राहते आणि तिथे चित्रगुप्तांचे लेखाजोखा उघडले जाते. ना कुठल्याही वकिलाची गरज, ना कुठल्याही साक्षीदाराची आवश्यकता. तिथे ते सगळं आधीच लिहिलेलं असतं, जे आत्म्याने आपल्या संपूर्ण आयुष्यात केले असते. इथे पाप पुण्याचे फक्त तराजूत तोडणे नसते. तिथे तर प्रत्येक भावनेची, प्रत्येक संकल्पाची आणि प्रत्येक छोट्या मोठ्या हेतूची चौकशी होते. एखाद्याला दुखवण्याच्या हेतूने बोललेले शब्द आणि एखाद्याला वाचवण्यासाठी गप्प राहणे, दोन्हीचं मूल्य तिथे ठरलेलं असतं. गरुडदेव म्हणाले, प्रभू, तिथेच का मग स्वर्ग नरकाचा निर्णय होतो? श्रीहरी म्हणाले, नाही गरुड, हा निर्णय चित्रगुप्ताचे लेख वाचल्यानंतर यमराजांच्या दृष्टीने होतो. जर कुणाचं पुण्य अधिक असेल आणि तो आत्मा आपल्या कर्मांप्रमाणे उन्नतीस पात्र असेल तर त्याला स्वर्गप्राप्ती होते, जिथं त्याला आपल्या पुण्याचे फळ मिळते. पण जर त्याचे पाप जड असतील तर त्याला यमलोकातील त्या विभागात पाठवले जाते ज्यांना पृथ्वीवर नरक म्हटले गेले आहे. नरक हे काही एखादा ठिकाण नसते, तो एक अनुभव असतो, चेतनेची अशी अवस्था जिथं आत्म्याला त्याने इतरांना दिलेल्या वेदनेचे भोग करवून घेतले जाते. ज्या आत्म्याने इतरांना फसवलं ती तिथे सतभ्रमित राहते, काहीच स्पष्ट दिसत नाही. ज्याने चोरी केली त्याला वस्तूंची लालसा वाटते पण काही हातात लागत नाही. ज्याने हत्या केली तो सतभीतीत जगतो. आणि जो आत्महत्या करून आलेला असतो तो आत्मा तिथेही अंधारात राहतो, कारण त्याने परमेश्वराची व्यवस्था मोडली असते. जोपर्यंत त्याचा आयुष्यकाल पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या आत्म्याला नाही नरकात प्रवेश मिळतो ना स्वर्गात. तो एका विचलित अवस्थेत अडकून राहते. गरुडदेवांचं हृदय हे ऐकून थरथरले. त्यांनी विचारले, प्रभू, आत्म्याला कधी दुसरे आयुष्य मिळू शकते का? पुनर्जन्माची प्रक्रिया तिथूनच सुरू होते का? श्रीहरी म्हणाले, हो गरुड, जेव्हा आत्मा आपला कर्मफलाचा अनुभव पूर्ण करून घेतो तेव्हा तो पुन्हा जन्म घेण्यासाठी तयार होतो. हा पुनर्जन्म हा काही शिक्षा नसतो, तो एक संधी असते आत्म्याला पुन्हा स्वतःचा सुधार करण्याची, अपूर्ण राहिलेल्या कर्मांना पूर्ण करण्याची. पण ही संधी फक्त तेव्हाच मिळते जेव्हा आत्म्याने आपले सर्व कर्मांचे अनुभव घेतलेले असतात. पण काही आत्मे असेही असतात ज्यांना जन्म मिळत नाही, किंवा ते पूर्णतः पवित्र असतात जे मोक्षप्राप्ती करतात, किंवा ते इतके दूषित असतात की त्यांना ब्रह्मराक्षस, पिशाच किंवा बेताळाच्या रूपात अनिश्चित काळपर्यंत भटकावे लागते. त्यांचा पुनर्जन्म फक्त तेव्हाच शक्य असतो जेव्हा एखादा महात्मा, संत किंवा आचार्य त्यांच्यासाठी विशेष पूजा, दान, होम किंवा यज्ञ करतो. नाहीतर ते फक्त वाऱ्याच्या झुळकेप्रमाणे या लोकातच राहतात, नाही दिसणारे, नाही ऐकू येणारे, अनगिनत. भगवान विष्णू शेवटी म्हणाले, हे गरुड, आत्म्याचा अंतिम लक्ष्य मोक्ष आहे, जो फक्त सत्कर्म, सेवा, त्याग आणि ईश्वर भक्तीमुळे शक्य आहे.
जो आत्मा हे समजतो की हे जीवन फक्त भोगासाठी नाही तर आत्म्याच्या प्रवासाच्या विकासासाठी आहे, तोच जीवनालाही पवित्र करतो आणि मृत्यूलाही. मृत्यू हा काही अंत नाही, ते एक द्वार आहे. पण त्या द्वारातून कोण प्रकाशाकडे जाईल आणि कोण अंधारात अडकून राहील हे त्याच्या वर्तमान जीवनावर अवलंबून आहे. मित्रांनो, आत्मा अमर आहे हे फक्त ग्रंथात नाही, अनुभवातही सत्य आहे. पण त्याची शांती, त्याचा मार्ग, त्याची गती हे आपल्या कर्मांवर आणि आपल्या श्रद्धेवर अवलंबून असते. गरुड पुराण आपल्याला मृत्यूची भीती दाखवत नाही, ते आपल्याला योग्य पद्धतीने जगायला शिकवते. ज्यामुळे मृत्यू आला तरी आपण हस्त म्हणू शकू, हे प्रभू, आता मी तयार आहे. हेच आहे कालमृत्यूचे अंतिम रहस्य. हेच आहे जीवनाचे सर्वात मोठे उत्तर की मृत्यूनंतरही चेतना जिवंत राहते आणि ती चेतना आपल्या कर्मांनी मुक्त किंवा बंधनात असते. म्हणून जेव्हा आपण आपल्यापैकी कुणाला गमावतो तेव्हा अश्रू गरजेचे आहेत. पण त्यांच्यासाठी प्रार्थना त्याहून अधिक गरजेची आहे. कारण तीच प्रार्थना त्यांना मार्ग दाखवू शकते, तीच श्रद्धा त्यांना अंधारातून प्रकाशाकडे नेऊ शकते. आता हे ज्ञान तुमच्या हातात आहे. आता ही जबाबदारी तुमची आहे की तुम्ही हे फक्त जाणून घेता, ते इतरांपर्यंत पोहोचवावे, जेणेकरून प्रत्येक भटकणारा आत्मा शांतता मिळवू शकेल आणि प्रत्येक चालतं जीवन हे समजू शकेल की मृत्यूची भीती बाळगायची नाही, पण आपल्या कर्मांची जरूर बाळगावी. मित्रांनो, आजसाठी एवढेच. आम्हाला आशा आहे की आजची ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तेव्हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जय राम कृष्ण हरी.